ना सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आहे त्यांच्यासाठी आयसोमेट्रिक व्यायाम प्रकार. आयसोमेट्रिक व्यायाम प्रकार कुठले? तर अचल वस्तूचा आधार घेऊन केले जाणारे व्यायाम प्रकार म्हणजे आयसोमेट्रिक व्यायाम प्रकार. आता आपण दाराची चौकट इथे पाहतोय, तर या चौकटीसोबत कुठले व्यायाम प्रकार करू शकतो ते आपण पाहणार आहोत आणि दारासोबत कुठले करू शकतो ते आपण पाहणार आहोत. तर आता आपण सुरुवात करतोय. प्रथम थोड्याशा अंतरावरती उभे राहा. त्यानंतर दोन्ही हात असे दारावरती ठेवून द्या. दारावरती ठेवल्यानंतर हळूहळू, अगदी हळूहळू वजन आपण हातांवरती झेलायचं आहे. असं वजन झेलत गेलो की कपाळ आपण दाराला टेकवायचं, पण कपाळ टेकवताना असा हादरा बसू देऊ नका. एकदम आरामात कपाळ नेऊन ठेवा. त्यानंतर हळूहळू हातांवरचं वजन आहे ते काढून घ्या. मानेचे स्नायू अगदी घट्ट करा, जेणेकरून खांदे आणि पाठ असे पुढच्या बाजूला येणार नाही. तर तुम्हाला दिसतंय टाचेपासून ते खांद्यांपर्यंत मानेपर्यंतचा भाग अगदी सरळ आहे. आता मी संपूर्ण वजन कपाळावरती झेललेलं आहे आणि मानेवरती पूर्ण त्याचा प्रेशर येतोय. आता हात पाठीमागे घेते. या प्रकारामुळे स्नायू आणि स्नायूगट जे मानेच्या ठिकाणी आहेत त्यांच्यावरती खूप चांगला दाब मिळतो आणि हा दाब मिळाल्यामुळे हे स्नायू आहेत त्यांना स्ट्रेंथ मिळते. हातावरती संपूर्ण वजन घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण बॅलन्स करायचा आहे. आपल्या हातांच्या खांद्यांच्या खुब्यांसाठी हा प्रकार अत्यंत महत्त्वाचा आहे. तर हातांवरती अशा पद्धतीने वजन घेऊ शकता आणि तुम्ही दोन्ही हातांवरतीही असं वजन घेऊ शकता. हे दोन्ही प्रकार तुम्हाला उपयुक्त ठरतील. आता तिसरा प्रकार बघा. चौकटीला अशा प्रकारे पकडून हातांवरती वजन पूर्ण झेलत असं पुढे तोल सांभाळायचं आहे आणि संपूर्ण हातांना ताण मिळू द्यायचा आहे. हाच प्रकार खालच्या बाजूनेही करायचा आहे. खालून असं पकडा, थोडंसं पुढे या आणि खूप आराम मिळतो. हा जो ताण आत्ता मला खांद्यांना, पाठीला आणि पुढच्या बाजूला मिळतोय त्यामुळे इथल्या सगळ्या रक्तवाहिन्या मोकळ्या होतात आणि त्या जेव्हा ताणल्या जातात तेव्हा तिथून रक्ताभिसरण खूप सुधारतं. ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास असतो त्यांचा तो मणक्यातली जी चकती आहे ती बाजूला सरकलेली असते, सूज असल्यामुळे म्हणा किंवा ती सरकल्यामुळे म्हणा, तर रक्तवाहिनी जी हाताकडे जात असते ती दबली जाते आणि मग हाताकडे रक्त पुढे सरकत नाही. तर अशा वेळेस हातांना मुंग्या येतात, हात दुखायला लागतो, हात इथून असा वरती उचलता येत नाही. तर अशा वेळेस हे सगळे ताण जेव्हा आपण हाताला देतो तेव्हा रक्त प्रवाह पुन्हा सुरळीत सुरू होतो आणि हळूहळू मुंग्या येणं किंवा हातामध्ये जोर नसणं, हात उचलता न येणं, हे सगळे सिम्पटम्स जे आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागतात. आता पुढचा प्रकार दाखवते. हात असा ठेवा. असा ठेवल्यानंतर एक स्टेप पुढे टाका. आता मी सध्या डावा हात इथे ठेवलेला आहे त्याच्यामुळे मी डावा पाय पुढे घेते. डावा पाय पुढे घेतल्यावर हळूहळू वजन डाव्या पायावरती घ्या. मी मागचा पाय आत्ता टोवरती घेतलेला आहे आणि इथे फक्त खांदा असा मागे जाऊ देऊ नका, कारण आपल्याला महत्त्वाचा ताण इथे द्यायचा आहे, इथे मानेला द्यायचा आहे. त्यासाठी खांदे दोन्ही एका सरळ रेषेत असायला हवे, तेही समोरच्या बाजूने. हाच प्रकार मी तुम्हाला आता जरा मागून दाखवते. मागून तुम्हाला लक्षात येईल की पाठीच्या किती जवळ मागच्या बाजूने हात हा ताणला जातोय. तुम्हाला आठवतंय लहानपणी आपण तो पंजाचा खेळ खेळायचो, तो हे एक आयसोमेट्रिक व्यायाम प्रकारच आहे. आता आपण पुढचा स्ट्रेच पाहूया. हा बघा, या पद्धतीने मान आतमध्ये घ्या. याने तुम्हाला खूप रिलीफ मिळेल. पुढची आयसोमेट्रिक एक्सरसाइज. एक पाय पुढे आणि दुसरा पाय मागे, रनिंगची पोझिशन असते ना तशी घ्यायची. त्यानंतर दोन्ही हात आपण असे दरवाजावरती ठेवून द्यायचे आणि मग दरवाजाला एकदम जोरात असं ढकलायचं आणि कंटिन्युअस ढकलत राहायचं. कंटिन्युअस ढकलत राहा. हा ढकलण्याचा जो प्रेशर आहे ना तो एक्झॅक्ट जिथे यायला पाहिजे तिथे येतो. म्हणजे इथे येतो, इथे येतो, खालून येतो, मागून येतो. तर कंटिन्युअस तुम्ही 45 सेकंद ते 1 मिनिट असं ढकलत राहा. बास.
तसंच दुसरा पाय घेऊनही सेम एक्सरसाइज आपण करूया. असं तुम्ही घरातल्या चौकटीचा आधार घेऊन, दरवाजाचा आधार घेऊन अनेक प्रकार करू शकता, ज्यामुळे सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास तुमचा लवकरात लवकर कमी होईल. तुमच्या हातांमधलं रक्ताभिसरण पुन्हा सुरळीत होईल. तुम्हाला जे काही त्रास आता जाणवत आहेत, उठता बसताना किंवा मानेची काहीही हालचाल करताना थोडं जरी पेन तुम्हाला जाणवत असेल तर नक्कीच तुम्हाला फरक झालेला दिसून येईल. तर तुम्ही लवकरात लवकर हे सगळे व्यायाम प्रकार करायला सुरुवात करा. नित्यनियमित हे सगळे प्रकार करत राहा आणि निरोगी आयुष्य जगा. धन्यवाद.